ठाण्यात अघोषित पाणी कपात लागू करण्यात आली आहे। राज्य सरकारने किंवा ठाणे महानगरपालिकेने अजून तरी अधिकृतपणे पाणी कपात जाहीर केलेली नसली तरी नळाला पाणी नाहीये। त्यामुळे अगदी नौपाडा ते घोडबंदर आणि कळवा ते दिवा असे गृहनिर्माण संकुलामध्ये पाणीच येत नसल्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावरती तहान भागवावी लागते। आज घडीला ठाण्यात दिवसाला 75 ते 105 टँकर्स महापालिकेद्वारे पुरवले जात आहेत, ज्याचे पैसे सुद्धा भरावे लागत आहेत। पाण्याची आता मे महिना आहे, पाण्याची कमतरता आहे, तर आम्ही हे सोसायटीला आपला TMCला पैसे भरतो। एका टँकरचे 1000 रुपये आहेत। जसं आम्हाला जशी गरज लागली की आम्ही ते साहेबांना फोन करतो, मग ते त्याप्रमाणे टँकर पाठवतात। 2-3 करोड देऊन फ्लॅट पण घ्यायचे आणि असे पैसे पण खर्च करायचे। लोकांना सुविधा दिल्या ना, काय प्रॉब्लेम नाही। तुम्ही टँकर मागवा, काय करा, आम्हाला पाणी द्या। त्यांना काय विचारत नाही तुम्ही किती पैसे भरता, काय करता सोसायटीला किंवा TMCला पैसे, आम्हाला आमचा घेण्याचं नाही, आम्हाला पाणी द्या। दळणं वाहणं इतक्या सोपं नाही आहे, पण ठीक आहे, TMC काही नाही काय करते आहे, त्या आणि करेल ते, आम्हाला त्याचा विश्वास आहे। हे नवीन जे सरकार आहे ते काही नाही काय करणार नक्कीच। ठाण्याला आजच्या घडीला 635 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे, पण अतिरिक्त पाणी कुठेच मिळत नाहीये। जर धरण असतं तर स्टेम मुंबई महापालिका किंवा MIDC कडनं पाण्याची भीक मागावी लागली नसती। आज सद्यस्थितीला कोणत्या संस्थेकडनं किती पाणी घ्यावं लागतंय आणि किती पाण्याची गरज आहे, त्यासाठी रहाणे महापालिका काय करणार आहे याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली। आपण वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाण्याची जी वाढती मागणी आहे त्या अनुषंगाने शासनाकडे सतत पाठपुरावा करतोय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब त्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालतात धरण्याच्या बाबतीत। तो शासनाचा निर्णय असेल, परंतु आपण स्टेम असेल, MIDC असेल किंवा BMC असेल यांच्याकडे अतिरिक्त पाणी ची मागणी आपण केलेली आहे। आता अलीकडेच आपण मुंबई महानगरपालिकेकडे आपण 50 MLDचं पाण्याची मागणी केलेली आहे। पाण्याची जी तूट आहे ती भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या ज्या प्राधिकरण आहेत त्यांच्याकडे आपण मागणी करतो आहोत आणि काही प्रमाणात आपण त्यात यशही येते, परंतु अजूनही 40 MLD पाण्याची ही तुटवडा भासत आहे। ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सुद्धा पाणी समस्या असल्याचं मान्य केलंय, मात्र पाणी कपात लागू नसल्याचं त्यांनी म्हटलंय। धरणातील पाणी साठा कमी झाल्यामुळे पाणी कमी येत असल्याचं त्या म्हणाल्या। यावर अतिरिक्त पाणी कसं मिळेल या संदर्भात बैठक लागून तोडगा काढणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। आज जर आपण पाहिलं तर आज दिव्यापासून ते घोडबंदरपासून अगदी नौपाड्यामध्ये देखील काही सोसायटीज आहेत ज्यांना पाणी मिळत नाही, त्यासाठी ते एक टँकर वापरतात। काय नेमकी परिस्थिती आहे सध्या ठाण्यामध्ये? ज्या प्रकारे उष्णता आहे त्या प्रकारे मला असं वाटतं की बारवी धरण आणि आंध्रा धरण या दोन्ही धरणातून जे पाणी आपल्याला मिळतं ठाणे शहरासाठी, तर तिथे जी पाण्याची कमतरता जी म्हणजे कमी झाली आहे, त्यामुळे मला वाटतं सगळीकडे ठाणे महानगरपालिकेने आणि MIDCने खरं तर 24 तासासाठी 1 दिवसीय शटडाऊन घेतला आहे। लवकरात लवकर लोकांपर्यंत चांगलं पाणी पुरवठा पोहोचण्यासाठी आपण स्टेममध्ये पण चर्चा आपली चालू आहे आणि मला असं वाटतं की लवकरच या पाणी पुरवठ्याच्या समस्या पूर्ण होतील आणि आपण त्या करण्याच्या मागेच आहोत। लोकांचा असा प्रश्न आहे की आम्ही ऑलरेडी पाण्यासाठी पैसे भरतोच आहोत, तर इथे टँकरसाठी देखील आम्हाला पैसे भरावे लागतात। 1000 रुपये त्यांना भरावे लागतात, 700 रुपये त्यांना भरावे लागतात, तर आम्हाला हा अतिरिक्त भार का सहन करावा लागतो असं देखील त्यांचं म्हणणं आहे। नाही, माझ्यापर्यंत पण खरं तर हा प्रश्न आला होता आणि म्हणून मी तसे निर्देश प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना पण दिले होते, आपले ठाणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना पण दिले की लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात मोफतच पाणी टँकरच्या माध्यमातून द्या आणि त्याच्यापेक्षा जसं मी सांगितलं की अतिरिक्त पाणी जर एखाद्या सोसायटीला लागत असेल तरच आपण त्यांच्याकडून ती एक मुबलक अमाऊंट घेतोय। मुंबई महानगरपालिकेशी काही बोलणार आहात का? काय उपाययोजना करणार आहात? त्या अधिकाऱ्यांशी त्या डिपार्टमेंटशी माझं पाण्याच्या बाबतीत चर्चा होत असेल आणि लोकांपर्यंत योग्य पद्धतीने आणि त्यांना जे मुबलक पाणी लागेल, ज्या पद्धतीचं ज्यांच्या स्वतःच्या घरात पाणी येईल अशा पद्धतीचंच पाणी आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे आणि त्याच्याबद्दल मी रोज त्यांच्याशी चर्चा माझ्या चालूच आहेत आणि मला असं वाटतं की मी नक्कीच हा प्रश्न सोडवणारच आहे। पाण्याच्या समस्येचा एक कायमस्वरूपी उपाय हा शोधण्याची आज गरज आहे, पण धरणाच्या माध्यमातून असले किंवा अतिरिक्त पाणीसाठ्याच्या माध्यमातून असले, मात्र आज ही काळाची गरज आहे। येणाऱ्या काळात ती आणखीन मोठी समस्या होऊ नये यासाठी आजच पावलं उचलणं गरजेचं आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.